हॅलो स्टुडंट्स, आज मी अकाउंट्सचा जो 5th लेक्चरचा व्हिडिओ आहे, बरोबर ना, लेक्चर 5 त्याचा व्हिडिओ अपलोड करत आहे. बरोबर. तर लास्ट वीकमध्ये आपण काय बघितलं, तर लास्ट वीकमध्ये आपण फायनल अकाउंट, पार्टनरशिप फायनल अकाउंट हे टॉपिक स्टार्ट केलं होतं. बरोबर आहे. तर ॲक्च्युली ह्याच्या अगोदर आपण थेरी सगळी एक्सप्लेन केली होती, परंतु लास्ट वीकमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला स्टार्ट केली होती. दॅट मीन्स आपल्याला फायनल अकाउंटचा जो प्रॉब्लेम सोडवायचा आहे, तर ते सोडवण्यासाठी काय काय पाठांतर करणं गरजेचं आहे त्याला आपण सुरुवात केली होती. बरोबर आहे ना. तर तुम्हाला मी सांगितलं, आठवत असेल की फायनल अकाउंटमध्ये टोटल 3 पेजेसवर हा प्रॉब्लेम जातो. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. बरोबर आहे. तर त्यातला प्रत्येक पेजेसचा, प्रत्येक ह्याचा ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, प्रत्येक ह्याचा एक स्पेसिमन आहे. तो स्पेसिमन पाठ करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला फायनल अकाउंट जमूच शकत नाही. बरोबर आहे. तर स्टार्टिंगला तुम्हाला आठवत असेल, आपण ट्रेडिंग अकाउंट घेतलं होतं. ट्रेडिंग अकाउंटला आपण सुरुवात केली होती. बरोबर आहे ना. तर आपण एक काम करू, तिथनंच पुढे आता कंटिन्यू करू. ट्रेडिंग अकाउंट मोबाईल स्क्रीनवर ते तुम्हाला दाखवू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला काय केलं होतं, 2 पार्टमध्ये ट्रेडिंग अकाउंट डिवाईड केलं होतं, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. तर नॉर्मली आपण, तुम्हाला आठवत असेल, तर आपण डेबिट साईड लास्ट बॅचमध्ये एक्सप्लेन करत होतो, आहे का नाही. तर मग जेवढं झाले त्याच्या पुढे आपण आता कंटिन्यू करू. ओके. तर परत एकदा मी वरच्यावर सांगतो की लास्ट बॅचमध्ये आपण काय काय एक्सप्लेन केलं होतं. ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंगच्या डेबिटला सगळ्यात पहिलं नाव असतं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे वर्ष जेव्हा चालू होतं, जेव्हा फायनान्शियल इयर स्टार्ट होतं, तेव्हा सुरुवातीला जो माल मागच्या वर्षीचा शिल्लक राहिलेला असतो, बरोबर आहे ना, की जो शिल्लक राहिलेला माल आपण तो ह्याच वर्षी कंटिन्यू करतो, त्याला आपला ओपनिंग स्टॉक म्हणतात. त्यानंतर सेकंड आयटम होता परचेसेस. परचेसेस म्हणजे खरेदी. बरोबर आहे ना. कुठलाही प्रोडक्शन करायचं म्हणलं, रॉ मटेरियल, कच्चा माल लागणारच. उद्या मोबाईल शॉपी टाकली तर दुकानात विकण्यासाठी मोबाईल परचेस करावे लागणारच ना, त्याला आपले परचेसेस म्हणणार. आणि त्याच्या खाली होतं लेस रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्डला सांगितलं होतं मी ब्रॅकेटमध्ये परचेस रिटर्न हा शब्द लिहून ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला एक 6 ठिकाणी ब्रॅकेट करायला लावलेला. कॅरेज इनवर्ड, फ्रेट, डॉक चार्जेस, कस्टम ड्युटी, आणि त्यानंतर अजून कुठे होतं, त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी. बरोबर ना. ही जी काय नावं होती, ह्या नावांना मी तुम्हाला ब्रॅकेट टिकमार्क्स करायला लावलेली, कारण ही जी काय नावं आहेत, कॅरेज इनवर्ड, फ्रेट, डॉक चार्जेस, कस्टम ड्युटी, इम्पोर्ट ड्युटी, हे सगळे टाईप्स ऑफ टॅक्सेस आहेत. हे सगळे टॅक्सचे प्रकार आहेत की जे विच हॅव टू बी पेड, जे कंपल्सरी पेड करावे लागतात. अदरवाईज आपण रॉ मटेरियल परचेस करू शकत नाही, प्रोडक्शनला स्टार्ट होऊ शकत नाही. तर ही सगळी एकंदरीत टॅक्सची नावं आहेत. बरोबर आहे ना. तर आय थिंक माझं इथपर्यंत झालं होतं. ह्याच्या पलीकडं नाही, आय थिंक वेजेस वगैरे पण झालं होतं आपलं लास्ट बॅचला. बरोबर आहे. आपलं वेजेस अँड सॅलरीज झालं होतं. वेजेस, प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, ते एक झालं होतं. वेजेसचा अर्थ आठवतो ना तुम्हाला. वेजेस म्हणजे काय, मजुरी, की जी डेली बेसिसवर पेड केली जाते. कुणाला, वर्कर्सला. कुठले वर्कर्स, की जे प्रोडक्शन करतात, जे कमी शिकलेले आहेत. बरोबर आहे ना, ज्यांना काही हुशारीचं काम जमत नाही, परंतु जे फिजिकल वर्क करतात. बरोबर आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी लास्ट बॅचला आठवतं की आपली जर शुगर फॅक्टरी टाकली असेल, तर त्या शुगर फॅक्टरीमध्ये साखरेचं म्हणजे ऊसापासून साखर करण्याचं जे कष्टाचं काम आहे, ती जी माणसं जी करत असतात त्यांना आपले वर्कर्स, कामगार म्हणतो. आणि त्यांना आपण डेली बेसिसवर दिवसाला 400-500 रुपये आपण पेड करतो, त्याला वेजेस म्हणतात. बरोबर आहे. तर आपण एवढं सगळं बघितलं होतं. त्यानंतर आय थिंक हा लास्ट आयटम इथपर्यंत आपलं झालं होतं. कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस. ही जे काय सगळी नावं दिसतात, कोल, कोक, गॅस, तर ही सगळी साहजिक आहे. ही सगळी फ्युअल, टाईप्स ऑफ फ्युअल म्हणजे इंधन. रॉकेल, पेट्रोल कसं असतं त्याप्रमाणेच ऑइल, गॅस, ही सगळी इंधन आहेत, टाईप्स ऑफ फ्युअल्स आहेत. आणि इंधन हे लागतंच प्रोडक्शन करायचं. उद्या आपण बेकरी टाकली, तर बेकरीमध्ये आपण मैदा वगैरे रॉ मटेरियल परचेस केला, मान्य आहे, परंतु त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी, ब्रेड तयार करण्यासाठी त्याला ऑइल, कोळसा वगैरे लागणारच नाही, या सगळ्या गोष्टी. कारण ह्या गोष्टींशिवाय सुद्धा प्रोडक्शन होऊ शकत नाही. चहा तयार करण्यासाठी आपण चहा पावडर, साखर, दूध वगैरे सगळं आणलेलं आहे, परंतु गॅसच संपला असेल, गॅसच नसेल, तर चहा तयार होऊ शकत नाही. त्यामुळे गॅससुद्धा इम्पॉर्टंट आहे.
म्हणजे इथपर्यंत आपण लास्ट बॅचमध्ये बघितलं होतं. मी जरा तुम्ही म्हणताल तर तुम्ही जरा फास्ट रिवाइंड केलं, तर ते आय थिंक आपलं लास्ट बॅचमध्ये झालेलं आहे, बरोबर आहे. तर आज आपण काय करणार आहोत, आपण आज त्याच्या पुढचे जे रिमेनिंग मी अंडरलाईन करतो, जे खालचे जे तुम्हाला आज पोर्शन पर्टिक्युलर आयटम दिसतात ते खालचे पर्टिक्युलर आयटम्स आज आपण एक्सप्लेन करू. ओके, तर सुरुवात आपण फर्स्ट आयटमनी करू. सुरुवात करू आपण रॉयल्टी ऑन परचेस ऑब्लिक प्रोडक्शन त्यांनी दिले आहे, बरोबर. रॉयल्टी ऑन परचेस ऑब्लिक प्रोडक्शन. तर सगळ्यात महत्त्वाचं रॉयल्टी हा शब्द आला आहे. तर रॉयल्टी ऑन परचेस म्हणजे काय, तर रॉयल्टीचा अर्थ काय होतो, तर ज्यांना कोणाला मराठीत लिहून ठेवायचं असेल तर मराठीत लिहून ठेवा. रॉयल्टी म्हणजे काय, तर मानधन. मानधन म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल एखादं प्रोडक्शन जेव्हा तुम्ही करता तर काय जणं त्याचं रॉयल्टी घेतात, आणि रॉयल्टी आपल्याला कंपल्सरी पेड करावीच लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो मी, आपलं पब्लिकेशन हाऊस आहे. पब्लिकेशन हाऊस मीन्स आपण बुक्स वगैरे तयार करतो, पुस्तकं, बरोबर. पुस्तकं तयार करतो, छापतो, विकतो, हे आपलं काम आहे, पब्लिकेशन हाऊस. परंतु पुस्तक आपण फक्त छापतो आणि तयार करतो, बरोबर. पण पुस्तकाच्या आतली जी स्टोरी असते, जे काय वर्ड्स असतात, ते कुठल्या तरी एका रायटरचे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, आज सकाळी एक रायटर आपल्या ऑफिसमध्ये आला आणि त्यांनी त्याची स्टोरी आपल्याला एका फाईलमध्ये सबमिट केली. त्यांनी सांगितलं की स्टोरी छान आहे सर, तुम्ही वाचा आणि तुम्हाला आवडली तर त्याचं बुक्स तयार करू. मग तो रायटर निघून गेला, आणि तो निघून गेल्यानंतर आपण काय केली, त्याची स्टोरी थोड्याने वाचली आणि आपण इम्प्रेस झालो, आपल्याला आवडली, ती स्टोरी छान होती. मग आपण त्याला लगेच संध्याकाळी बोलून घेतलं ऑफिसमध्ये परत रायटरला, आणि रायटरला सांगितलं की बाबा तुझी स्टोरी छान आहे, तुझी जी काय नोटबुक असेल किंवा जी काय फाईल असेल ती इथंच ठेवून जा, आम्ही त्याचं छान बुक तयार करतो आणि विकतो. मग साहजिक आहे, ते बुक आपण उद्या तयार करणार, त्याला मस्तपैकी फ्रंट डिझाईन, एक कवर पेज वगैरे छान छापणार, आणि त्याची प्राईस आपल्याला पाहिजे ती लावू शकतो, 200 रुपये, 300 रुपये. पण त्यातला एक पार्ट, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 300 रुपयाला जर आपण ते बुक्स विकणार असेल, तर त्यातले 100 रुपये निदान त्या रायटरला भेटले पाहिजेत. का, तर त्या पुस्तकाचा सगळा खर्च आपण केला आहे, मान्य आहे, पण त्या पुस्तकातले आतले जे शब्द आहेत, जे वर्ड्स आहेत, ते शब्द मात्र रायटरचे आहेत. कारण त्याची स्टोरी आपण फक्त व्यवस्थित टाईप करून ती प्रिंटआउट करून त्याचं पुस्तक करून छापलेली आहे, बरं. कष्ट आपले पण आहेत, पण शब्द त्याचे आहेत ना, मग शब्दाची किंमत नको. म्हणून आपण त्याला काय करणार, एक आपल्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट ठरवून घेणार की बाबा जेवढे बुक्स तयार होतील, जेवढे बुक्स आम्ही सोल्ड करू, तर प्रत्येक पुस्तकामागे आम्ही 100 रुपये तुम्हाला रॉयल्टी पेड करू, मानधन. मग तुम्ही म्हणताल सर ट्रेडिंगच्या डेबिटला का, कारण ट्रेडिंगच्या डेबिटला मस्ट, बिकॉज इट इज रिलेटेड विथ प्रोडक्शन. कारण काय झालं, समजा असं कॉन्ट्रॅक्ट ठरला आहे आपला त्या रायटरबरोबर, आणि आपण पुस्तकं छापायला घेतली आणि विकायला पण सुरुवात केली, बरोबर ना. रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे, डिमांड खूप आहे मार्केटमध्ये, पटापट पुस्तकं विकल्या गेली, बरोबर आहे. पण त्या रायटरच्या लक्षात आलं की आपण त्याशी थोडंसं चिटिंग करतो आहे. म्हणजे आज मार्केटमध्ये एवढा सेल झाला, पण त्याला 1ही रुपयाचा चेक जर रायटरला दिला नाही, तर रायटर शांत बसणार आहे का, हो नाही ना. तो रायटर काहीतरी लिगल ॲक्शन आपल्यावर घेणारच. मग साहजिक आहे, त्यांनी जर लिगल ॲक्शन घेतलं तर उद्या आपलं प्रोडक्शन बंद पडेल. म्हणजे थोडक्यात काय, रॉयल्टीचा इफेक्ट प्रोडक्शनवर झाला की उद्या त्या माणसाचे पैसे नाही दिले, रॉयल्टी त्याला पेड नाही केली, तर तो आपलं प्रोडक्शन बंद पाडू शकतो. म्हणून रॉयल्टी ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके, त्यानंतर सेकंड आयटम, प्रायमरी पॅकिंग चार्जेस. प्रायमरी पॅकिंग चार्जेस, नॉट पॅकिंग चार्जेस. पॅकिंग चार्जेस वेगळे आणि प्रायमरी पॅकिंग चार्जेस वेगळे. प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणजे असे चार्जेस की जे रॉ मटेरियल परचेस करताना पॅकिंग, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण जे काय मोबाईल शॉपी, म्हणजे थोडक्यात आपण जे काय मोबाईल परचेस करतो आहे, बरोबर ना, आपली मोबाईल शॉपी आहे आणि आपण मोबाईल काय करतो, परचेस करतो. कुठनं परचेस करतो, डायरेक्ट कंपनीतनं परचेस करतो. आता कंपनीतनं परचेस जेव्हा करतो, समजा आपण 100 किंवा 200, 100 किंवा 200 मोबाईल्सची ऑर्डर दिली, तर ते पर पीस माल पाठवताना एक पीस पाठवत नाही बसत, बरोबर ना. ते पाठवताना काय करणार, ते पाठवताना सरसकट कुठल्या तरी पोत्यात भरणार,
बरोबर ना. तो जो काय माल असेल तुमचा ते पॅकिंग करतो. तुम्हाला माहिती आहे नॉर्मली जेव्हा ऑर्डर डिलिवर्ड येते किंवा आपण पण जेव्हा एखादं प्रोडक्ट परचेस करतो, ॲमेझॉन असून दे किंवा स्नॅपडील असून दे, ऑनलाईन जेव्हा आपण शॉपिंग करतो तर तुम्हाला आठवतं माहिती असेल की ते प्रोडक्ट जेव्हा येतं तेव्हा प्रॉपर एक पॅकिंगमध्ये येतं. मग साहजिक आहे आपण जेव्हा रॉ मटेरियल परचेस करतो, मोबाईल समजा कंपनीतनं मागवून घेतलेत, तर ते मोबाईल प्रॉपर पॅकिंग करून ते कुरिअर थ्रू आपल्याकडनं येतात, बरोबर आहे ना. तर साहजिक आहे ते कुरिअर थ्रू आपल्याकडनं आल्यानंतर त्या कुरिअरचे जे काय चार्जेस असतील बाबा ₹150 ₹200 पॅकिंग चार्जेस, ते पॅकिंग चार्जेस आपल्याकडनं घेतले जातात आणि ते आपल्याला कंपल्सरी पेड करावेच लागतात. एवढा माल मागितला आहे कंपनीतनं आणि त्या ₹150-200 जर तुम्ही पेड करत नसताल तर ते माल तुमच्या हातात पडणारच नाही ना. तुम्ही जर तिथं भांडत बसला तर म्हणजे ह्याचा अर्थ पॅकिंग चार्जेस, प्रायमरी पॅकिंग चार्जेस, प्रायमरी म्हणजे कळतं आहे ना कुठलं, की जेव्हा माल आपण ऑर्डर देऊन जेव्हा आपल्या कंपनीमध्ये माल येतो त्यावेळेसचे जे पॅकिंग चार्जेस असतात त्याला प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणतात, बरोबर आहे. आणि ते कंपल्सरी पेड करावे लागतात. ह्यातला पॅकिंग चार्जेस हा जो वर्ड आहे तो आपल्याला P&L अकाउंटला सुद्धा दिसणार आहे, बरोबर आहे. तर तुम्ही म्हणताल मग सर आम्ही कसं लक्षात ठेवू, तर नीट लक्ष द्या. ह्यातला प्रायमरी जो वर्ड आहे तो लक्षात ठेवा. प्रायमरी पॅकिंग चार्जेस, अगोदरचे पॅकिंग चार्जेस. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वन, 3 शब्द आहेत. फॅक्टरी लायटिंग अँड हिटिंग, फॅक्टरी रेंट अँड रेट्स, फॅक्टरी इन्शुरन्स. तर तुम्हाला नीट लक्षात आलं असेल ह्या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे फॅक्टरी. थोडक्यात फॅक्टरीशी रिलेटेड कुठलाही एक्सपेन्सेस असेल की जिथं सुरुवातीला फॅक्टरी हा शब्द येईल तेव्हा बिंदास ट्रेडिंगच्या डेबिटला द्यायचं. कारण फॅक्टरीशी रिलेटेड कुठले एक्सपेन्सेस असतील तर त्याचा इफेक्ट डायरेक्ट प्रोडक्शनवर होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर क्लासमध्ये तुम्हाला मी जे जुने स्टुडंट्स आहेत त्यांना एक्झाम्पल दिलं होतं, त्यांना आठवत असेल. बघा लक्ष द्या. समजा क्लासमध्ये डोळ्यासमोरचा आता अजूम करा की 2 हॉल आहेत. दोन्ही हॉलचं 5,000 5,000 भाडं आहे. 2 रूम क्लासवाल्यांनी भाड्यावर घेतलेले आहेत, बरोबर. एका रूममध्ये क्लासचं ऑफिस आहे की ज्याचं 5,000 भाडं आहे आणि दुसऱ्या रूममध्ये बॅच चालते त्याचं पण 5,000 रेंट आहे, बरोबर ना. 2 रूम भाड्याने घेतलेले आहेत. एका रूममध्ये ऑफिस आहे आणि एका रूममध्ये लेक्चर हॉल म्हणजे जिथं बॅचेस चालतात. तर साहजिक आहे त्यातलं जे ऑफिस जिथं आहे त्या ऑफिसचं जे काय रेंट असेल त्याला ऑफिस रेंट म्हणणार आणि जिथं बॅच चालते ना त्या लेक्चर हॉलचं रेंट त्याला म्हणणार फॅक्टरी रेंट. का बरं फॅक्टरी रेंट? कारण तिथं प्रोडक्शन चालतं, बॅच चालते. उद्या समजा भाडं द्यायचं असेल तर तुम्ही म्हणता सर कुठलं भाडं पहिलं प्रेफरन्स देताल, तर हॉलचं जे काय भाडं असेल लेक्चर हॉलचं रेंट की जिथं बॅच चालते म्हणलं ना मी, क्लासरूमचं रेंट फर्स्ट पेड करायला लागेल. कारण ते जर पेड नाही केलं तर क्लास बंद, प्रोडक्शन बंद, बॅच घेणार कुठं, बरोबर ना. त्यामुळे त्याला पहिला प्रेफरन्स. आणि ऑफिसचं जे काय रेंट आहे ऑफिसचं भाडं ते एक वेळ नंतर पेड केलं तरी चालेल की. तुम्ही म्हणताल नाही सर ऑफिसचं रेंट पेड नाही केलं तर तो जो कोण घरमालक आहे तो समजा तो जो कोण ओनर असेल तो समजा त्यांनी क्लास बंद केला तर ऑफिस बंद झालं तरी चालतं पण लेक्चर हॉल बंद झाल्यावर चालू नाही शकत. त्यामुळं नीट लक्षात ठेवा. बाकीचं राहून दे पण एवढं एक लक्षात ठेवा की फॅक्टरी हा वर्ड दिसला, मग फॅक्टरी लायटिंग अँड हिटिंग असून दे किंवा फॅक्टरी रेंट अँड रेट्स असून दे, फॅक्टरी इन्शुरन्स असून दे, फॅक्टरी हा वर्ड दिसला की कंपल्सरी ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके. आणि लास्ट वन, शेवटचा आपण लास्ट आयटम बघू. वर्क्स मॅनेजर सॅलरी, इम्पॉर्टंट आयटम. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलं इथं फसतात. का फसतात? कारण नीट लक्ष द्या ह्याच्यामध्ये सॅलरी हा शब्द आहे. कारण सॅलरीचा अर्थ पगार. भरपूर जणांना वाटतं अरे सॅलरी मीन्स P&L, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितील. नाही तसं नाही. तर नीट बघा ही सॅलरीच आहे. पण वर्क्स मॅनेजर म्हणजे कोण त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं वर्क्स मॅनेजर ही एक डेझिग्नेशन, ही एक पदवी आहे, बरोबर ना. तर वर्क्स मॅनेजर म्हणजे असा मॅनेजर म्हणजे थोडक्यात काय की जो प्रोडक्शन म्हणण्यापेक्षा आता प्रोडक्शन करण्यासाठी कामगार लागतात, बरोबर आहे. तर ते कामगार भरपूर ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की काय लोक असे असतात
की ज्यांचे कॉन्टॅक्ट्स ओळखी चांगले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्क मॅनेजर म्हणजे कोण, की ह्या कामगारांचा जो लीडर असतो ना त्याला वर्क मॅनेजर म्हणायला हरकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा असं तुमचं ॲज्युम करू की तुम्ही वर्क मॅनेजर आहात. वर्क मॅनेजर म्हणजे काय, तर तुमचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत. मला जर कधी कंपनीमध्ये लेबर्सची गरज पडली तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो आणि तुम्ही काय करता, तुमच्याकडचे जे कोण लेबर्स असतील ते माझ्याकडे पाठवून देता, बरोबर ना. म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट्स असल्याने तुम्ही मला काय करता, दर महिन्याला मला वर्कर्स पाठवून देता. आता साहजिक आहे, तुम्ही हे फुकट करताल का, नाही. तर तुम्ही माझ्याकडनं एक पर्टिक्युलर अमाऊंट सॅलरी म्हणून फिक्स करून घेताल अँड एव्हरी मंथ प्रत्येक महिन्याला तुम्ही मला सांगताल की सर एवढी सॅलरी जमा करा. म्हणजे दर महिन्याला तुम्ही मला लेबरर्स म्हणून माणसं पाठवणार आणि त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काय करणार, एक पर्टिक्युलर अमाऊंट 20,000 पकडू आपण, 20,000 सॅलरी मी तुम्हाला दर महिन्याला देणार. मग तो माझा काय झाला, वर्क्स मॅनेजर सॅलरी. तुम्हाला जी मी सॅलरी पेड केलतो दॅट इज कॉल्ड वर्क्स मॅनेजर सॅलरी. तर हे कंपल्सरी मला पेड करावंच लागणार. बाकीच्यांचं पेमेंट नंतर, परंतु सगळ्यात पहिला पेमेंटचा जो चेक निघणार तो तुमचा निघणार. का, कारण तुम्ही मला लेबर्स प्रोव्हाइड करताय. आता तुम्ही म्हणताल सर समजा 2-3 महिने झाले तुमची सॅलरी मी डिले केली, तुमची सॅलरी मी पेड नाही केली, तर त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो. तर साहजिक आहे, तुम्हालाच तुमचीच सॅलरी जर मी पेड नाही केली, तुमचंच सॅटिस्फॅक्शन नाही झालं, तर तुम्ही नाराज होऊन तुमचे जे लेबर्स होते ते लेबर्स मला कसे काय सप्लाय करतील. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर नाराज झाला, तुमची सॅलरी जर मी पेड नाही केली, तर त्याचा इफेक्ट लेबर्सवर होईल. तुम्ही लेबर्स मला पाठवणार नाही आणि लेबर्स जर माझ्याकडे आले नाही तर माझं प्रोडक्शन थांबवू शकतं. म्हणजे थोडक्यात तुमच्या सॅलरीचा इफेक्ट माझ्या प्रोडक्शनवर होऊ शकतो. म्हणून वर्क्स मॅनेजर सॅलरी ट्रेडिंगच्या डेबिटला आहे. लक्षात आलं. टोटल ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक हा फर्स्ट आयटम असून लास्ट ऑफ वर्क्स मॅनेजर सॅलरी. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणता सर ते खाली ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, ते पाठ करायची गरज नाही. फक्त ओपनिंग स्टॉकपासून लास्ट आयटम इग्नोर करा. ओपनिंग स्टॉकपासून वर्क्स मॅनेजर सॅलरीपर्यंत ही जी काय जेवढी नावं आपण बघितली ही परत एकदा 2-3 वेळा वाचून काढा. पाठ करायची नाहीत, वाचून काढा, जेणेकरून उद्या ह्यातलं कुठलंही नाव पडलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे नाव ट्रेडिंगच्या डेबिटला होतं. ठीक आहे. तर मग आज फक्त एवढंच आहे. ट्रेडिंगची डेबिट साईड आपण कंप्लीट केली. उद्या आपण ट्रेडिंगची क्रेडिट साईड बघू. ओके बाय. 2-3 वेळा व्यवस्थित वाचून काढा आणि नीट अभ्यास करा. ओके बाय.